एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही सर्वजण जातो आहोत उज्जैनला आणि ही आमची गर्ल्स ट्रिपसुद्धा असणार आहे. व्हेरी एक्सायटेड फॉर उज्जैन ट्रिप. या आणि सोबत आमच्या मावश्या सुद्धा आहेत. अँड दिस इज आवर पोस्टर. आणि आता आम्ही इथे फोटोशूटसाठी थांबलोय पेट्रोल पंपवर. किती छान बकेट इथे आम्हाला सापडल्यात म्हणजे दिसल्यात. ज्या ट्रकला त्या अडकवलेल्या आहेत. या कारणामुळे मी ह्या मुलीला कधी व्लॉगमध्ये घेत नाही. हिचे अपशब्द. आम्ही इथे आता गाण्याच्या भेंड्या खेळतोय गाडीमध्ये बसल्या आणि आम्हाला लिरिक्सच येत नाही. सो आम्ही आता फोनमध्ये लावतोय आणि सर्वजण मिळून म्हणतोय चंचल हवा कि दिल कर कभी हम ना होंगे जुदा, ये रातें मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज बनवायची हाय. लैला आणि मजनूची साडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय. अरे आम्हाला कुठे ट्रिप निघाली ना आमची की हिला सगळ्यांवर एकच प्रँक सुचतो करायला. आणि मला तो म्हणती आदर सोनी दीदी म्हणजे पोरगं म्हणतं स्टारबक्सला येते का. रिॲक्शन कॅप्चर करा. रिॲक्शन कॅप्चर करण्यासाठी रेडी. ओके ठीक आहे. एक चान्स. आता ती एवढं तोंड हे करते तर तिला एक चान्स देऊ. तिच्या त्या प्रँक मध्ये आम्ही सपोर्ट करतोय. इथे शांततेत बसलेलं आहे. एका डॉक्टरचं डोकं बघा काय रिक्वायरमेंट आहे त्यांच्या असं विचारते ती प्रँक करताना. अशा प्रकारे आता ठरलंय की प्रँक काय करायचं आहे आणि काय नाही. आणि तो प्लॅन आता एक्झिक्यूट होतोय. बघा ही इकडे कॉल करते आणि तोंड पूर्ण झाकलंय आणि ती कॉल करते त्या मावशीला. हीच ती मुलगी. जर आम्हाला काही झालं तर हीच त्यासाठी जबाबदार राहणार. म्हणजे आम्हाला शिव्या वगैरे जर भेटल्या तर हीच ते आतंकवादी. आणि ही त्यांच्यावर नजर ठेवून येते काकूवर. लोन शो करा. लोन काढेलच नाही ना आम्ही. फॉर मोर इन्फॉर्मेशन गुड बाय. ती काय म्हणती फॉर मोर इन्फॉर्मेशन आणि त्यांनी म्हणे की लोनच नाही A few moments later. आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो आणि इथं खूप जास्त थंडी आहे आणि आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोय. एक मिनिट मी तुम्हाला धुकं दाखवते.
हे बघा किती धुकं आहे. थंडी आणि थंडीचा चहा म्हणजे वाव, खूप छान. A few inches later. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही पोहोचलो आहोत ओंकारेश्वरला आणि आता आम्ही जातोय नर्मदेमध्ये स्नान करायला. फायनली आम्ही नर्मदेच्या घाटावर आहोत आता. A few moments later. आता आमची नर्मदेमध्ये स्नान झालंय, आंघोळ झाली, आम्ही आता मस्त रेडी झालो आणि आता आम्ही नर्मदेचं पूजन करायला चाललो. थोडंसं हे होते त्याला. हे ओंकारेश्वरचं मंदिर, हा चंद्र, हा आमचा दिवा आणि ती नर्मदा नदी. आता ते पाणी सोडताय नर्मदेमध्ये, त्यामुळे त्यांनी सर्वांना सायरन वाजवलंय आणि इशारा दिलाय की सर्वांनी साईडला व्हा. त्यामुळे इथली पूर्ण गर्दी त्यांनी कमी केली आहे. आणि इथे चालू आहे फोटो सेशन. आता आम्ही थांबलो इथे एका स्टॉलवर चहा प्यायला. किती हुशार मैत्रिणी आहेत माझ्या. चालता चालता इथे ब्लॉग चालू. इधर ही आहे शायद, इधर ही आहे. आम्ही एमपीमध्ये पोहोचलो आणि इथे हिंदी बोलायची होती, तर हिंदी चालू केली बोलायला, पण मग मध्येच माझी भोजपुरी निघून गेली. आणि हे मी सोनताईला सांगायला गेले, तर सोनताईने मध्येच विदर्भातली भाषा चालू केली यांच्यासोबत बोलायला. हां, आणि बे बे करून बोलू लागली आहे. गलती से झालं हे. हो यार, आपण हे रील मध्ये बघितलेलं ना. आणि हे ओंकारेश्वर मंदिर, हा बघा इथला नजारा. आणि ह्या त्याच्यासाठी खाली उतरायला स्टेप्स. आता आलो आम्ही बृहदेश्वराच्या मंदिरामध्ये. हे आहे ओंकारेश्वर मधलंच प्राचीन विष्णू मंदिर. हे बघा, हे किती सुंदर दिसतोय हा घाट आणि इथनं सर्व इमारती आणि ते खूप छान वाटतं इथे सकाळी. आणि आता पळतच आम्ही जातोय इथे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं ओम त्र्यंबकं. ह्या नदीच्या तिकडच्या टोकाला होतो, तिथून आम्ही त्या ब्रिजवरतून असं चालत आता असं फिरून आलो आहे. आणि आता ती जी बिल्डिंग मी तुम्हाला तिथनं दाखवली होती, त्या बिल्डिंगमधनं आता असे चक्कर मारून मग आम्ही शेवटी देवाचं दर्शन घेणार. हां, हेच ह्या ठिकाण असं इथून आलं आम्ही. तो ब्रिज दिसतोय, त्या ब्रिजच्या तिथनं असं इकडनं आलं. पार्वती मातेचं मंदिर एक साईडने. किती सुंदर असं कोरीव नक्षी काम आहे या मंदिराचं.
मला ह्या मंदिराची हिस्ट्री माहिती नाही आहे, पण जेव्हा मी नंतर व्हिडिओ एडिट करेल तेव्हा मी भाईसोबत करून नक्की त्याची हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न करेल. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे नंदी महादेव. मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीतील मंदाता बेटावर वसलेला आहे. येथे नर्मदा नदी ओंकार आकारात वाहते, म्हणून या स्थानाला ओंकारेश्वर असे नाव पडले. जसं मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं की या मंदिराची रचना खूप सुंदर आहे. तर हे मंदिर नागर शैलीतील आहे. म्हणजेच या मंदिराची रचना ही शिखर, सभामंडप व गर्भगृह अशा सुंदर शिल्पांनी सजलेली आहे. नर्मदा नदीचे घाट व परिक्रमा मार्ग विशेष प्रसिद्ध आहेत. आणि आत्ता तुम्ही जो व्हिडिओमध्ये भाग बघताय तर हा आहे मंदिरातील सभामंडपाचा भाग. A few moments later. मॅडमचं फोटोशूट. आमचं दर्शन झालंय, पण एक सांगायचं होतं की दर्शन छान झालंय, पण खूप म्हणजे दर्शनासाठी आम्ही 2 ते 3 तास रांगेमध्ये उभं होतो आणि त्यानंतर फक्त 1 ते 2 सेकंद फक्त आम्ही महादेवाची मूर्ती बघितली आणि त्यानंतर ते अशा प्रकारे लोकांना ढकलत होते की एक्झिस्टच नाही करत माणसं तिथे. हे चुकीचं होतं.